आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र, रोखठोक वार्तांकन, रोखठोक बातमी। दिनांक 24 जून 2024 रोजी राजीव गांधी नगर एरवडा इथं आरोपी इस्माईल यांच्या बहिणीने कठळू लहाणे यांच्या मुलाबरोबर आंतरधर्मीय विवाह केला होता। याच रागातून त्याने झाडाखाली बसलेल्या कठाळू यांच्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करून खून केला। यानंतर इस्माईल हा संकेत गुप्ता याच्या बरोबर दुचाकीवर बसून फरार झाला, म्हणून एरवडा पोलीस स्टेशन इथं गुन्हा रजिस्टर नंबर 398/2024 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदरबाबत पोलीस अंमलदार अनिल शिंदे यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदर गुन्ह्यातील आरोपी इस्माईल शेख व त्याचा साथीदार हे संजय पार्क इथं थांबलेले आहेत। सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक एरवडा पोलीस स्टेशन यांना कळवल्याने त्यांनी मिळालेल्या माहितीवरून कारवाई करण्याबाबत मार्गदर्शन केले। त्याप्रमाणे तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील पाटील व तपास पथकाचे अंमलदार यांनी तिथे जाऊन बातमीप्रमाणे 2 इसम थांबलेले दिसून आल्याने त्यास शिताफीने ताब्यात घेतले। त्यास नाव व पत्ता विचारता इस्माईल रियाज शेख वय वर्ष 23 राहणार राजीव गांधी नगर एरवडा पुणे व संकेत उमेश गुप्ता वय वर्ष 21 राहणार राजीव गांधी नगर एरवडा पुणे असे असल्याचे सांगितले। त्याच्याकडे चौकशी करता त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याने व त्याचा गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांना दिनांक 24 जून 2024 रोजी अटक करून गुन्हा उघडकीस आणला। तसेच दुसऱ्या प्रकरणात दिनांक 19 जून 2024 रोजी फिर्यादी हे कस्तुरबा हाऊसिंग सोसायटीच्या मागील नाल्यामध्ये चेंबर बांधण्याचे काम करत असताना चिखल अंगावर उडाला म्हणून आरोपी यांनी फिर्यादी यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून दगडाने मारून जबर जखमी केले, म्हणून एरवडा पोलीस स्टेशन इथं गुन्हा रजिस्टर नंबर 389/2024 भारतीय दंडविधान संहिता कलम 323, 326, 504, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता। फिर्यादी हे दवाखान्यात उपचारादरम्यान मयत झाल्याने सदर गुन्ह्यात भारतीय दंडविधान संहिता कलम 302 अन्वये कलम वाढ करण्यात आली आहे। सदर गुन्ह्यातील आरोपी हे राहत्या घरी असल्याची माहिती तपास पथकाचे अंमलदार पोलीस हवालदार दत्ता शिंदे, तुषार खराडे, कैलास डुकरे यांना मिळाली। सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक एरवडा पोलीस स्टेशन यांना कळवल्याने त्यांनी मिळालेल्या माहितीवरून कारवाई करण्याबाबत मार्गदर्शन केले। त्याप्रमाणे तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील पाटील व तपास पथकाचे अंमलदार यांनी तिथे जाऊन बातमीप्रमाणे 2 इसम थांबलेले दिसून आले। त्या शिताफीने ताब्यात घेऊन त्यास त्याचे नाव पत्ता विचारता प्रवान वाल्मिक अनत्रे वय वर्ष 20 राहणार दिघी पुणे व राज सोमनाथ परदेशी वय वर्ष 19 मुक्काम पोस्ट कुरळी तालुका खेड जिल्हा पुणे असल्याचे सांगितले। त्याच्याकडे चौकशी करता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याने व त्यांचा गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांना दिनांक 20 जून 2024 रोजी अटक करून गुन्हा उघडकीस आणला आहे।